नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल। तर येणारी तुमची राज्यसेवा मुख्य परीक्षा गट ग, गट ब आणि गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि इतर सरळ सेवा परीक्षांसाठी इथं आपण लेक्चर सिरीज घेत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे। याच्या व्यतिरिक्त आपल्या चॅनलवरती नेट सेट परीक्षा, टीईटी टेट परीक्षा, तलाठी भरती परीक्षा सगळ्याच परीक्षांसाठी मोफत लेक्चर सिरीज चालू आहे, पूर्णपणे मोफत आहे। आणि विद्यार्थ्यांसाठी इथं दर्जेदार अशी पुस्तक सूची सुद्धा आपण सजेस्ट करतोय। सगळी पुस्तकं आपल्या केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जातील। ऑफिशियल वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळते आणि ज्या पुस्तकामधून मी सेशन घेते त्या पुस्तकाची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळत आहे। जर काही अडचण आली तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता। आता हे जे बुक रिव्ह्यू मी तुम्हाला इथे देते, जस्ट एक मिनिट थांबा बघा। तर हे जे बुक रिव्ह्यू मी तुम्हाला इथे देते ना, तर याच पुस्तकामधून इथे आपण सेशन्स घेत आहोत। जसं की ग्रेड सी असेल तुमची, यूपीएससी असेल, एमपीएससी असेल, इंडियन कॉन्स्टिट्यूशन साठी एक आणि एकमेव पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे ते म्हणजे पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र। अतिशय दर्जेदार असं पुस्तक आहे, आन्सर रायटिंग साठी सुद्धा तुम्हाला एमपीएससी ला उपयोगी पडणार आहे। आणि याच पुस्तकातून काही डेमो लेक्चर्स आपण इथं घेत आहोत। पुस्तक तुम्ही मागवा, मेन्स आणि प्रीची तयारी तुम्ही याच्यामधून दर्जेदार करू शकता। ठीक आहे, ओके। तर बघा याच्यामध्ये पाठीमागच्या सेशन मध्ये आय थिंक मला वाटते आपण राज्यघटनेची वैशिष्ट्य वगैरे अभ्यासली होती। एकच मिनिट थांबा, फक्त मी पीडीएफ अपलोड करते। तर राज्यघटनेची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली ती, बराच मोठा हा टॉपिक आहे, टॉपिक नंबर 3। आणि जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं मी एक लेक्चर घेतलेलं आहे लाईव्ह, तुम्ही बघा। कोणतीही तुमची पूर्व परीक्षा असू द्या, राज्यसेवा गट ब गट क, तिथं तुमचा हा जो दुसरा टॉपिक तिसरा टॉपिक आहे ना, भारतीय राज्यघटनेची मूल तत्वे, बघा हा टॉपिक मी इथं घेत होते। तर या टॉपिक मधून तुम्हाला 100% 2 क्वेश्चन तरी दिसून येतातच येतात। मग ते घटनेच्या निर्मितीवरती असतील, घटनेच्या वैशिष्ट्यांवरती असतील किंवा तत्वांवरती असतील, संरचनेवरती असतील, पण क्वेश्चन हे विचारले जातातच, लक्षात घ्या। ठीक आहे, ओके, क्लिअर। तर याच्यामध्ये मी तुम्हाला इथं वैशिष्ट्य घेतलेली आहेत, पाठीमागच्या लेक्चर मध्ये तत्व पण आपण घेतलेली आहेत। आज आपण बघणार आहोत निरनिराळ्या राज्यघटनांचं मिश्रण। आता हा जो पॉइंट आहे हाही पॉइंट आयोगाचा खूप जास्त आवडता पॉइंट आहे, लक्षात घ्या। तर आपली जी घटना आहे, आपण म्हणतो की आपली घटना म्हणजे 60 देशांचा अभ्यास करून तयार झालेली घटना, बरोबर। तर भारतीय घटना ही निरनिराळ्या राज्यघटनांपासून घेतलेल्या वैशिष्ट्यांचं मिश्रण असून त्याच्यामध्ये भारतीय घटनेचं स्वतःच असं कोणतंही वैशिष्ट्य आढळत नाही, असा एक आक्षेप घेतला जातो। मग आक्षेपणाच्या समर्थनात इथे काही मुद्दे सुद्धा सरांनी मांडलेले आहेत, बघा की भारतीय घटनेतील सगळ्यात जास्त भाग जो 75% भाग आहे तो 1935च्या कायद्यावरून घेण्यात आलेला आहे, असं इथं तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे। बऱ्याचशा तरतुदी या कायद्यामधून घेतलेल्या आहेत। पंजाबराव देशमुख म्हणतात की भारतीय घटना म्हणजे केवळ प्रौढ मतदान पद्धतीची जादा तरतूद केलेला 35चाच कायदा आहे असा 35चा कायदा आहे असं म्हणतात पंजाबराव देशमुख। ठीक आहे, ओके। त्याच्यानंतर बघा भारताची संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था जी आहे ती इंग्लंडच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे। 35चा भारत सरकार कायद्या आणि कॅनडाच्या घटनेचा अभ्यास करून भारताचं संघराज्यात्मक स्वरूप ठेवण्यात आलं। पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण संघराज्यात्मक आणि एकात्मक अशी दोन्ही वैशिष्ट्ये आपल्या घटनेमध्ये दिसून येतात हे बघितलं। भारताच्या संघराज्यात्मक स्वरूपावर अमेरिकेच्या राज्यघटनेची सुद्धा छाया पडलेली दिसते। मार्गदर्शक तत्व आयरिश घटनेमधून घेतलेली आहेत। राष्ट्रपतींचा दर्जा अधिकार ठरवताना इंग्लंडचा राजा आणि फ्रान्सचा अध्यक्ष यांच्या दर्जाचा आणि अधिकाराचा विचार केलेला दिसतो। आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा जाहीरनामा, फ्रान्सच्या जनतेने मिळवलेली स्वातंत्र्याची सनद याच्यावरून मूलभूत हक्कांची कल्पना उचलली आहे। घटना दुरुस्तीची पद्धत दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे। राष्ट्रपतींचे आणीबाणीतील अधिकार जर्मनीतील वायमर प्रजासत्ताकाच्या घटनेवर आधारित आहे।
कोणत्याही स्रोतापासून आपल्या राज्यघटनेने कोणते वैशिष्ट्य घेतले आहे व कोणत्या तरतुदी केल्या आहेत हे दर्शवणारा तक्ता तुम्हाला आपल्या या पुस्तकामध्ये दिलेला आहे. जोड्या लावामध्ये फिल इन द ब्लँक्स मध्ये हे विचारलं जातं. ठीक आहे. आता हे आक्षेप जे घेतलेले आहेत ना त्याचं निराकरण इथं केलेलं आहे की भारतीय राज्यघटना इतर अनेक देशांच्या राज्यघटनांचं मिश्रण आहे असं आपणास वाटतं, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. बरोबर. कारण भारतीय घटनेत अनेक तरतुदी अशा आहेत की ज्या केवळ भारतीयच आहेत, दुसऱ्या कोणत्याही देशाच्या घटनेमध्ये आढळत नाही. आणि इतरांपासून काही चांगलं घेणं हे वाईट थोडीच आहे. बरोबर. निरनिराळ्या राज्यघटना त्यांच्या चांगल्या तरतुदी एकत्र जर केल्या तर ऑब्व्हियसली ती घटना उत्कृष्टच बनणार आहे. ओके, क्लिअर. तर याच्यामध्ये भारतीय संघराज्य बघा, भारत हे एक संघराज्य आहे असा आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये कुठंच उल्लेख नाही. ओके, क्लिअर. घटनेमध्ये अधिकृतरित्या भारताचं वर्णन राज्यांचा संघ असं आहे. आता याचा अर्थ काय, त्याच्यातून दोन निष्कर्ष काढता येतात आणि या निष्कर्षावरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की बघा, करार होऊन आपलं संघराज्य स्थापन झालेलं आहे का, नाही. दुसरा कोणताही घटक आपल्या राज्यातून फुटू शकतो का. आता आपण जर म्हटलं की महाराष्ट्राला सेपरेट व्हायचं, होता येतं का, नाही. अमेरिकेतील संयुक्त संस्थाने, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी ही राज्य संघराज्य आहे. त्यांनी आपल्या घटनांमध्ये संघराज्य असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, लक्षात घ्या. बरोबर. भारतीय राज्यघटनेने राज्यांचा संघ अशी शब्दरचना करताना कुणाचं इथं अनुकरण केलंय, कॅनडाच्या राज्यघटनेचं. इम्पॉर्टंट पॉइंट, व्हॅल्यू ऍडिशनल पॉइंट. ओके, कॅनडाच्या राज्यघटनेचं इथं अनुकरण केलेलं आहे. संघराज्य आणि त्याचे भूक्षेत्र, घटनेच्या पहिल्या कलमात असं म्हटलं आहे की हिंदुस्थान, इंडिया, दॅट इज भारत हा घटक राज्यांचा संघ असेल. घटक राज्य बघा, घटक राज्य आणि भूप्रदेश पहिल्या परिशिष्टात निर्देशित केलेली असतील. भारतीय भूप्रदेश 1, घटक राज्यांचे भूप्रदेश 2, पहिल्या परिशिष्टात नमूद केलेल्या केंद्रशासित प्रदेशांचे भूक्षेत्र 3, इतर सामील झालेले प्रदेश यांचा समावेश असेल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आणि याच्यावर सुद्धा आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. संघराज्य आणि त्याचे भूक्षेत्र. ओके. त्याच्यानंतर बघा, जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपला भारत एकसंध होता का, नव्हता. त्याच्यामध्ये ब्रिटिश शासित प्रदेश, संस्थानांचा प्रदेश यांचा समावेश होता. ब्रिटिश शासित प्रदेशामध्ये 11 प्रांत, लक्षात घ्या, 11 प्रांत आणि 4 मुख्य आयुक्तांच्या अंमलाखालील प्रदेश होते. तर उरलेला प्रदेश अंदाजे 600 देशी संस्थानांच्या अखत्यारीत होता. भारताच्या राजकीय नकाशात प्रांत तांबड्या रंगाने दर्शवले होते तर संस्थाने पिवळ्या रंगाने. हे व्हॅल्यू ऍडिशनल म्हणून विचारलं जाऊ शकतं. आणि लवकरच संस्थाने संघराज्यात विलीन झाल्यावर आकार आणि दर्जानुसार पुढील प्रमाणे राज्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. काय वर्गीकरण करण्यात आलं बघा. अ गटातील राज्ये आसाम, बिहार, बॉम्बे, मध्य प्रदेश, मद्रास, ओडिशा, पंजाब, संयुक्त प्रांत, पश्चिम बंगाल. ब गटातली राज्ये हैदराबाद, जम्मू काश्मीर, मध्य भारत, म्हैसूर, पतियाला, पूर्व पंजाब, राजस्थान, सौराष्ट्र, त्रावणकोर, कोचीन आणि विंध्य प्रदेश. ओके. तर अ गट ब गटातली राज्य तुम्हाला विचारली जाऊ शकतात, कधी विचारली नाही पण सांगता येत नाही. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, इथे तुम्हाला अ गटातील राज्ये जी बाकी राहिलेली आहेत, अजमेर, भोपाळ, बिलासपूर, कुचबिहार, कुर्ग, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कच्छ, मणिपूर, त्रिपुरा. ब गटामध्ये अंदमान निकोबार बेटांचा समूह. ठीक आहे. ओके. मग ही जी व्यवस्था होती ही परमनंट होती का, नाही, तात्पुरती होती. लक्षात घ्या. कारण का, काँग्रेसने 1921 पासूनच काय केलं होतं, भाषावार प्रांत रचनेचा पुरस्कार केला होता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्वातंत्र्यानंतर लगेच हे काम घेता आलं का, नाही, कारण ते पॉसिबल पण नव्हतं. फाळणी झाली होती. मग फाळणीचा प्रश्न, पाकिस्तानशी संलग्न सीमेवरील युद्ध, देशाची सुरक्षितता, स्थिरता, याच्यामुळे हे लगेच काम हातात घेता आलं नाही. मग त्याच्यानंतर मात्र भाषावार प्रांत रचना तुम्हाला अभ्यासावी लागते. याच्यावरती क्वेश्चन पण विचारले जातात की भाषावार प्रांत रचनेला कशी सुरुवात झाली किंवा याला जो अंकुर फुटला तो कसा फुटला. तर बघा, भाषावार प्रांत रचना करणं कितपत इष्ट आहे, बरोबर आहे का, याची शहानिशा करण्यासाठी भाषावार प्रांत आयोग 1948 मध्ये नेमला. कोण होते अध्यक्ष, न्यायमूर्ती धर. लक्षात ठेवा बरं का, न्यायमूर्ती धर हे कोण होते, अध्यक्ष होते. तर हा जो धर आयोग आहे हा लक्षात ठेवा. आयोगाने काय सल्ला दिला की सध्या असं काही तुम्ही करू नका, जर केलं तर राष्ट्रीय ऐक्य आणि प्रशासन धोक्यात येईल. बरोबर.
कधी यांनी सांगितलं? 48 मध्ये. ओके. मग यास्तव घटना समितीनं ठरवलं की भाषेचं तत्व जे आहे ते घटनेत समाविष्ट करू नये. आणि याच निर्णयामुळे कोणाचं समाधान झालं नाही, विशेषतः दक्षिण भारत नाराज झाला. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न राजकारणामध्ये धुमसत राहिला. मग लोकमत राजी करण्यासाठी काँग्रेसनं काय केलं? 48च्या डिसेंबरमध्ये एक समिती नेमली. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सिद्धारामय्या यांच्यावरती क्वेश्चन पण आला होता. तर या समितीला अध्यक्ष कोण होतं का? नव्हतं. अध्यक्ष कोणीही नव्हतं, लक्षात ठेवा. ओके. आता ही जी समिती आहे या समितीनं सल्ला काय दिला की भाषावार प्रांत रचना जी आहे ना ती हातात घेऊ नका. देशाचं ऐक्य, स्थैर्य, आर्थिक विकास गरजा आहेत. तरी सुद्धा या समितीने आणि काँग्रेसच्या अन्य पुढाऱ्यांनी सुद्धा लोकांच्या मागणीला विरोध केला नाही. जिथं जिथं भाषिक राज्यांची मागणी आग्रही असेल तिथील लोकांचा त्या मागणीला प्रचंड पाठिंबा असेल, त्या भागातील इतर भाषिक गटांची हरकत नसेल तर तिथे भाषिक राज्य निर्माण केलं जाईल असं आश्वासन जी 3 सदस्यीय समिती होती त्यांनी दिलं. म्हणजे 2 त्यांनी इथे वर्डिक्ट दिलेले दिसून येतात. असं आश्वासन काँग्रेसच्या त्रिसदस्यीय समितीने दिलं. त्याच्यानंतर काँग्रेसचे पुढारी आश्वासन देतच राहिले आणि समितीच्या अहवालाला मागोमाग देशभर भाषावार प्रांतासाठी आंदोलन सुरू झालं. का सुरू झालं? ऑब्व्हियसली इथं कुठंतरी सूट दिलेली आहे ना. 1960 पर्यंत ही आंदोलनं टिकली. 1960 पर्यंत. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा तेलुगू भाषिक प्रदेश. बघा तेलुगू भाषिक लोकांचं वेगळं आंध्र राज्य व्हावं ही मागणी 50 वर्ष होत होती. तिला सगळ्या राजकीय पक्षांचा पाठिंबा होता आणि तेव्हाच्या मद्रास इलाख्यातून तेलुगू भाषिक आंध्र प्रांत वेगळा करावा असं करण्यास तमिळनाडूमधील पुढाऱ्यांचाही विरोध नाही असं मत काँग्रेसच्या त्रिसदस्यीय समितीनं नोंदवलं. पण ती मागणी ताबडतोब पुरी करण्यास समितीची संमती नव्हती. लक्षात घ्या. कारण का? मद्रास शहर, ठीक आहे, मद्रास शहर कोणत्या राज्यात असावे याबद्दल तमिळ आणि तेलुगू या 2 पक्षामध्ये एकमत होत नव्हते. मग वास्तविक भाषिक आणि भौगोलिक दृष्ट्या हे शहर तमिळनाडूमध्ये समाविष्ट करणं योग्य होतं का? आंध्रमधील पुढाऱ्यांचा त्याला विरोध होता. लक्षात घ्या. मग लोकप्रिय स्वातंत्र्य सैनिक पोट्टी श्रीरामल्लू यांनी वेगळ्या आंध्र राज्याच्या मागणीसाठी 19 ऑक्टोबर 1952 रोजी उपोषण सुरू केलं आणि त्याच्यामध्येच 56 दिवसातच त्यांचा अंत झाला. त्यांच्या मृत्यू मागून सतत 3 दिवस आंध्र प्रदेशमध्ये निदर्शने, हरताळ, हिंसक दंगे यांचा धुमाकूळ माजला. सरकारने पडतं घेतलं आणि वेगळ्या आंध्र राज्याची मागणी लगेच मंजूर केली आणि शेवटी 53च्या ऑक्टोबरमध्ये तेलुगू भाषिक आंध्र राज्य स्थापन झालं. त्याचबरोबर तमिळ भाषिक तमिळनाडू हे सुद्धा राज्य आकाराला आलं. लक्षात घ्या. आणि आंध्रचा लढा यशस्वी सिद्ध झाल्यामुळे काय झालं? इतर भाषिक राज्य जे आहेत तर त्यांना पण इथं प्रोत्साहन मिळालं. लक्षात आलं? क्लिअर. आणि मग इथं आपल्या राज्यासाठी सुद्धा ती लोक इथं वाटचाल करू लागले आणि या मागण्यांचा अभ्यास करून शिफारशी सुचवण्यासाठी 29 डिसेंबर 1953 रोजी गृह मंत्रालयाच्या ठरावा अन्वये एक राज्य पुनर्रचना आयोग जो आहे ना तो इथं नेमण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. बघा, तर न्यायमूर्ती फाजल अली, के.एम. पन्नीकर व हृदयनाथ कुंजरू यांचा या आयोगात समावेश होता. न्यायमूर्ती फाजल अली हे आयोगाचे अध्यक्ष होते. या आयोगाने राज्यांच्या पुनर्रचनेचा प्रश्न तटस्थपणे आणि निर्विकारपणे तपासायचा होता. आयोगाचं काम 2 वर्ष चाललं. लक्षात घ्या. इथं आयोगाला सभा, निदर्शने, आंदोलने, भूक हडताळ सगळ्यांचा सामना केला. तर या फाजल अली कमिशन वरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. सप्टेंबर 1955 मध्ये काय झालं बघा, राज्य पुनर्रचना आयोगाने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. त्यात त्याने भाषेचे तत्व बहुतांशी मान्य केले आणि या तत्वांच्या आधारे राज्यांच्या सरहदी पुन्हा आखाव्यात असं सुचवलं. ओके. असं करताना प्रशासकीय आणि आर्थिक पैलूंचाही विचार करावा असंही आयोगाने प्रतिपादन केलं. मुंबई आणि पंजाब यांच्या विभाजनाला मात्र आयोगाने इथं विरोध केलेला दिसून येतो आणि या अहवालावर मग ऑब्व्हियसली काय होणार? अनुकूल प्रतिक्रिया येतील का? नाही, प्रतिकूलच येणार. लक्षात घ्या. प्रतिकूल प्रतिक्रिया उमटलेल्या दिसून येतात. ओके. केंद्र शासनाने राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालाचा काही किरकोळ फेरफारासह स्वीकार केला
आणि त्या आधारे भारतीय संसदेने 56 राज्य पुनर्रचना अधिनियम संमत केला. 1 नोव्हेंबर 1956 रोजी नवी घटक राज्य अस्तित्वात आली. हैदराबाद संस्थानचा तेलंगणा भाग आंध्र राज्याला जोडण्यात आला. त्रावणकोर कोचीन संस्थानात जुन्या मद्रास इलाक्यातील मलबार जिल्हा विसर्जित करून केरळ राज्य बनलं. ओके. त्याच्यानंतर हैदराबाद संस्थान, मुंबई इलाका, मद्रास इलाका आणि कुर्ग यांच्यातील कन्नड भाषिक प्रदेश जो होता ना, तो शेजारच्या मैसूर संस्थानाला जोडला आणि कन्नड भाषिक राज्य तयार केलं गेलं. तर हे आपल्याला आता वाटू शकतं की हे अननेसेसरी आहे किंवा याची काही गरज नाहीये, हे एक्झाम मध्ये विचारत नाहीत. पण एखादा घटक जो आहे ना, तो कधी इम्पॉर्टंट वाटतो माहिती का? कधी इम्पॉर्टंट वाटतो जेव्हा एक्झाम मध्ये बघा, राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालाला आणि राज्य पुनर्रचना कायद्याला सगळ्यात प्रखर विरोध कुठून झाला माहिती का? आपल्या महाराष्ट्रातून. बरोबर. दंगे झाले. 1956च्या जानेवारीमध्ये मुंबई शहरामध्ये पोलिसांनी गोळीबार केला. 80% लोक मारले गेले. विद्यार्थी, शेतकरी, कामगार, कलाकार, व्यापारी. ओके. तर विरोधी पक्षांनी इथे काय केलं? निषेधपर आंदोलन सुद्धा चालू केली. तर हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे? इथे लक्षात ठेवायचं आहे. जनरली ह्या ज्या समित्या आहेत, आयोग आहेत ना, याच्यावरूनच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला इथं तुम्हाला मुंबई शहराबद्दल मराठी गुजराती लोकांचं एकमत झालं नाही. ठीक आहे. मग सरकार द्विभाषिक राज्याच्या निर्णयाला चिटकून राहिलं. 56 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा संमत झाला, पण वाद मिटला का? नाही. 1960 मध्ये काय झालं? महाराष्ट्र गुजरात असे 2 भाग झाले. बरोबर. चळवळ पंजाब मध्ये पण झाली 66 मध्ये, हेही तुम्ही लक्षात ठेवा. हरियाणा, पंजाब. ठीक आहे. नागा 1962, 13वी घटना दुरुस्ती. तर डेट लक्षात ठेवा, घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. आसाम राज्यातला प्रदेश वेगळा झाला. नागालँडची स्थापना. 22वी घटना दुरुस्ती 1969. मेघालय स्वायत्त राज्य, क्वेश्चन आलेला आहे. 27वी घटना दुरुस्ती 71. ईशान्य राज्य क्षेत्र पुनर्रचना अधिनियम 1971. 21 जानेवारी 1972. मणिपूर आणि त्रिपुरा. ओके. ईशान्य क्षेत्र पुनर्रचना अधिनियम मिझोरम, हाही क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. डेट विचारलं जातं आणि तुम्हाला कितवं राज्य बनलं हेही विचारलं जातं. 36वी घटना दुरुस्ती जी की 75 मध्ये झालेली आहे. घटना दुरुस्त्या इम्पॉर्टंट आहेत. सिक्कीम भारतातील कितवं राज्य बनलं? 22वं राज्य बनलं. लक्षात घ्या. चोग्याल घराण्याची सत्ता संपुष्टात आली. त्याच्यानंतर इथे 53वी घटना दुरुस्ती 1986. मिझोरमला दिला राज्याचा दर्जा. मिझोरम भारतातलं 23वं राज्य ठरलं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे 55वी घटना दुरुस्ती, खूप सोपं आहे, फॅक्च्युअल आहे सगळं. इथं अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा. 56वी घटना दुरुस्ती, गोव्याला राज्याचा दर्जा. गोवा 25वं राज्य बनलं. बरोबर. एमपी, यूपी, बिहार यांचं विभाजन झालं 1, 9 आणि 15 नोव्हेंबर 2000 ला. आणि कोणती राज्य तयार झाली हे सुद्धा तुम्हाला इथं विचारलं जातं. लक्षात घ्या. अनुक्रमे छत्तीसगड 26वं, उत्तरांचल 27वं, झारखंड 28वं. ओके. आंध्र प्रदेशचं विभाजन झालं 2 जून 2014 ला. तेलंगणाची निर्मिती झाली. जम्मू काश्मीर पुनर्रचना 2021. लडाख, जम्मू काश्मीर 2 संघराज्य प्रदेश. दादरा नगर हवेली 2019. 2020 मध्ये दादरा नगर हवेली आणि दीव, दमण आणि दीव. हे सगळं जे आहे हे करंट अफेअर्स मध्ये तुम्ही वाचलं असेल, पण याच्यावरती क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. नवीन घटक राज्यांची निर्मिती 56चा जो अधिनियम आहे. आंध्र प्रदेश बघा, 56 मध्ये हैदराबाद राज्य, आंध्र राज्य, तेलंगणा हा सगळा प्रदेश मिळून आंध्र राज्याची निर्मिती झाली, असं चार्ट मध्ये खूप छान मांडलेलं आहे. महाराष्ट्र गुजरात 1960 आपल्याला माहितीये. केरळ 1956, त्रावणकोर कोचीन ऐवजी केरळ राज्याची निर्मिती. आत्ताच हे सगळं कंटेंट आपण बघितले. नागालँड, आसाम राज्यातील काही भाग विलग केला आणि 63 मध्ये झाली नागालँडची निर्मिती. ठीक आहे. असे सगळे जे स्टेट आहेत ना, हे स्टेट तुम्हाला असे चार्ट फॉर्मॅट मध्ये दिलेले आहेत आणि याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा 1 लाइनर 2 लाइनर मध्ये येतात. फिल इन द ब्लँक्स मध्ये आले तर ते सोपे क्वेश्चन तुम्ही काउंट करू शकता. जर 3 लाइनर 4 लाइनर मध्ये आले तर थोडेसं डिफिकल्ट मध्ये ते जाऊ शकतं. ठीक आहे. जसं की हरियाणा 66 मध्ये तुम्हाला एरर कुठं टाकतात? डेट मध्ये एरर टाकतात. पंजाब राज्यातून काही भाग विलग झाला, हरियाणाची निर्मिती झाली. 70-71 मध्ये काय झालं? 72 मध्ये कोणत्या राज्याशी रिलेटेड झालं? हे सगळं तुम्हाला काय केलं जातं? एक्झाम मध्ये विचारलं जातं, जे की पुस्तकामध्ये अतिशय सविस्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, नावामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत.
1950 मध्ये संयुक्त प्रांताचं नामकरण झालं उत्तर प्रदेश. 1950 संयुक्त प्रांत यूपी. 56 हैदराबादचं नाव आंध्र प्रदेश. 56 त्रावणकोर कोचीनचं केरळ. 59 मध्ये मध्य भारत राज्याचं नामांतरण मध्य प्रदेश. 69 मध्ये मद्रास राज्याचं नामकरण तमिळनाडू. 73 मध्ये म्हैसूरचं नामकरण कर्नाटक. 73 मध्ये लक्षद्वीप मिनिकॉय अमीना देवी लक्षद्वीप. ओके. 92 मध्ये दिल्ली संघराज्य प्रदेशाचं नामकरण राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली. 7 मध्ये उत्तरांचल राज्याचं नामकरण उत्तराखंड. पॉंडिचेरीचं पुदुच्चेरी. 11 मध्ये ओरिसाचं ओडिशा. तर हे सुद्धा तुम्हाला जीके म्हणून विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर भारतीय संघराज्याचे घटक. बरोबर. आता हा सुद्धा भाग जो आहे ना, हा सुद्धा भाग एक्झाम साठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये घटक राज्य बघा. त्याच्यानंतर संघराज्य प्रदेश, जे संघराज्य प्रदेश आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर भारतीय संघराज्यातील राज्य पुनर्रचना, इथं तुम्हाला आर्टिकल्स वगैरे बघावे लागतील. ठीक आहे. भारतीय राज्यघटना एक दृष्टिक्षेप, हेही तुम्हाला इथं अभ्यासावं लागतं. तर हा जो दुसरा टॉपिक आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर विचार करा बाकीचे टॉपिक तर किती सिस्टमॅटिक दिलेले असतील. ओके. क्लिअर समजते का बघा. तर मूळ घटनेमध्ये तात्पुरती व्यवस्था म्हणून ABCD असं वर्गीकरण होतं की नाही. 56 मध्ये ही विसंगती दूर केली आणि सगळ्या राज्यांना राज्य म्हणून समान दर्जा प्राप्त झाला. मग याच्यामध्ये जे मुद्दे आहेत ना, ते मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कारण क्वेश्चन विचारले जातात. जसं की पहिला मुद्दा आहे 370 कलम जम्मू काश्मीर खास दर्जा दिला होता. बरोबर. राज्याला वेगळी राज्यघटना होती. आपल्या घटनेचा इतर घटक राज्यांना लागू पडणारा मार्गदर्शक तत्वे जम्मू काश्मीरला लागू होता का? नव्हता. लक्षात ठेवा. 19 मध्ये काय झालं? आर्टिकल 370 370 इथं अपवाद वगळता हे कलम संपुष्टात आणलं. बरोबर. त्याच्यानंतर 2019 मध्ये काश्मीर पुनर्रचना, 2020 मध्ये दादरा नगर हवेली, हा सगळा पार्ट आपण पाठीमागं पण बघितलाय, पण लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. क्लिअर. तर 371 नुसार काय झालं? वर्गीकृत जाती जमाती असतील, आदिवासी क्षेत्र असेल, वेगळीच व्यवस्था आहे. परिशिष्ट 5 आणि 6 आयोग वारंवार विचारतं. ठीक आहे. एखाद्या घटक राज्यात असं क्षेत्र असेल तर परिशिष्ट 6 मधील सर्वसाधारण तरतुदी त्याला लागू पडतात का? पडत नाहीत. लक्षात घ्या. ओके. आणि परिशिष्ट 6 जम्मू काश्मीरला सुद्धा लागू नव्हतं, आधीचं जे जम्मू काश्मीर होतं. त्याच्यानंतर संघ राज्य प्रदेश बघा. इथं घटनेचा जो 8वा भाग आहे याच्यातील तरतुदीनुसार संसदेचे कायदे आणि राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार संघ राज्य प्रदेशातील प्रशासन चालतं. बरोबर. जर एखादा संघ राज्य प्रदेश आहे आणि तो अनुसूचित किंवा आदिवासी क्षेत्र म्हणून घोषित असेल तर घटनेचं परिशिष्ट 5 आणि 6 मधल्या तरतुदी त्याला लागू होतात आणि त्या घटनेच्या 8व्या भागातील तरतुदींची जागा घेतात. लक्षात घ्या. तर 24 मध्ये 28 राज्य 8 संघ राज्य प्रदेश. तर याच्या भाषा वगैरे तुम्ही थोडंसं जीके म्हणून लक्षात ठेवा. क्षेत्रफळ वगैरे पॉलिटी सेक्शन मध्ये विचारत नाही केलं तरी चालतं. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला भारतीय संघ राज्यातील राज्य पुनर्रचना हा जो भाग आहे थोडासा करावा लागेल कारण याच्यामध्ये तुम्हाला कलम 2 आणि कलम 3 वरती आयोगाने पूर्वी पण क्वेश्चन विचारलेले आहेत. कलम 2 आणि कलम 3. तर इथं फेरबदल करण्याचा अधिकार केंद्राला असतो. कलम 3 मध्ये संसद कायदा करून एखादा प्रदेश संघ राज्यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकते किंवा नवे घटक राज्य सुद्धा निर्माण करू शकते. बरोबर. कलम 3 काय आहे की एखाद्या राज्यातून एखादं क्षेत्र आहे, उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रातून काही क्षेत्र आहे ते वेगळं करायचं आहे, 2 किंवा अधिक राज्य किंवा त्यांचं क्षेत्र एकत्रित करायचंय किंवा कोणतेही क्षेत्र एखाद्या भागाला जोडायचं आहे आणि नवीन राज्य तयार करायचं आहे, तर हे कोण करू शकते? संसद करू शकते. तर संसद एखाद्या राज्याचे क्षेत्र वाढवू शकते, असे क्वेश्चन येतात एक्झाम मध्ये. क्षेत्र कमी करू शकते, सीमारेषा बदलू शकते, नाव पण बदलू शकते. तर हे चारही संसद करू शकते. लक्षात घ्या. आणि या अधिकारानुसार संसदेचा कायदा करून म्हैसूर राज्याचे कर्नाटक असं नाव ठेवलं होतं आणि मद्रास राज्याचं तमिळनाडू असं नाव बदललं होतं. आणि राष्ट्रपतींनी अशा बदलाचा परिणाम होणाऱ्या राज्याचे मत इथं विचारात घेतलं पाहिजे. 56 मध्ये 7व्या घटना दुरुस्तीनुसार काय झालं होतं? इथं राष्ट्रपती मत प्रदर्शन करण्यास संबंधित राज्याच्या विधिमंडळास मुदत सुद्धा घालू शकतात. हेही तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. पण हे जे 4 सेंटेन्स आहेत ना, याच्यावरती क्वेश्चन कन्फ्यूज होणारे बनतात. त्याच्यानंतर बघा
काही महत्वाचे मुद्दे सरांनी इथे दिलेले आहेत की संबंधित राज्यांचे किंवा राज्यांचं मत केंद्रावर बंधनकारक आहे. समजा एखादं राज्य म्हटलं की आम्हाला हे मान्य नाही, सेंटरवर बंधनकारक असतं का? नसतं. त्याच्यामुळे फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून राष्ट्रपती इथं विचारतात. त्याच्यानंतर जे विधेयक आहे तर त्या विधेयकाचा आशय राष्ट्रपतींनी संबंधित राज्याला धाडलेल्या मसुद्याशी मिळता जुळता असायला पाहिजे असं नाही. एकदा मतप्रदर्शन केलं की संबंधित राज्य संसदेला सादर केलेल्या विधेयकातील आपल्या सरहद्द बदलण्याच्या तरतुदीबाबत आक्षेप घेऊ शकत नाही. लक्षात घ्या, कलम 2-3 लक्षात ठेवायचंय. हे जो कायदा आहे कलम 368 नुसार घटना दुरुस्ती मानली जाते का नाही असं कुठं स्पष्ट केलंय? असं स्पष्ट केलंय कलम 4 मध्ये. ओके, कलम 3 मधल्या तरतुदी लक्षात घेता घटक राज्याचे अस्तित्व संसदेच्या इच्छेवर अवलंबून असतं. आणि मग याच्यावरती दुर्गादास बासू यांचं एक सेंटेन्स इथं दिलेलं आहे की घटनाकारांनी संसदेला घटक राज्यांची पुनर्रचना साध्या विधिनियमांच्या पद्धतीने करायचे हक्क दिले तर बदलाचा परिणाम होणारे राज्य आपले मत व्यक्त करू शकते, तथापि संसदेची इच्छा डावलू शकत नाही. बरोबर. भारतीय संघराज्याचं हे वैशिष्ट्य आहे की संघराज्याच्या घटक राज्याचे क्षेत्र बदलणं, त्याचं पुनर्वाटप करणं हे टोटली केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या किंवा विधिमंडळाच्या इच्छेवरती अवलंबून आहे. समजलं का? जिथं जिथं मल्टिपल क्वेश्चन आलेले आहेत तिथं तिथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, चला नेक्स्ट बघा. भारताचे माजी सरन्यायाधीश पी.बी. गजेंद्र गडकर यांच्या मते घटनेच्या कलम 3 मधील तरतुदी संघराज्य या संकल्पनेमागील मूलभूत तत्वांवर घाला घालणाऱ्या आहेत. आणि इथं त्यांनी सांगितले की संघराज्याचे घटक समकक्ष पण मर्यादित अधिकार असलेले असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला हा सगळा पॉइंट दिलेला आहे. तर हे झालं आपलं सेपरेट सेशन. आणि अजून एक सेशन येईल आपलं दृष्टिक्षेपात भारतीय राज्यघटना. तर पुस्तकामधून सगळा भाग कव्हर करा. सेशन कसं वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पण चॅनलला सबस्क्राईब करा कारण डेली फ्री लेक्चर्स आपल्या चॅनलवरती असतात. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.